श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा दसरा गुरुवारी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे। हिंदू धर्मात दसरा या सणाला फार महत्त्व आहे। भारतात दसरा हा सण मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो। हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे। दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते। या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि माता सीतेला परत आणले होते, म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो। दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते। तसेच देवी दुर्गेने देखील 9 दिवसाचे युद्ध करून महिषासुर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो। दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकाला दिली जातात। दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो। उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन, पूर्व भारतात दुर्गा पूजा आणि विसर्जन, दक्षिण भारतात आयुध पूजा आणि विद्यारंभ। या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी 2:09 पासून 2:56 असेल। तसेच दुपारी 1:21 पासून ते दुपारी 3:44 सुद्धा तुम्ही पूजाही करू शकता। तसेच रावण दहनासाठी प्रदोष काळ सर्वात शुभ मानला जातो। सूर्यास्ताची जी वेळ असते म्हणजे सायंकाळी 6:05 पासून रावण दहनाची सुरुवात करता येईल। दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा, महिषासुरमर्दिनी माता दुर्गाची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते। या दिवशी सुरू केलेली नवीन कार्य यशस्वी होतात। शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे। शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याची सीमा ओलांडतो, ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते। या दिवशी पूजा केल्याने विजय, धैर्य, यश आणि समृद्धी येते। घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। नवरात्रात ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते। पंचांगानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवियोग असल्याने जीवनात सकारात्मकता येते। याचबरोबर सुकुर्म योग, त्याचबरोबर धृती योग सुद्धा निर्माण होत आहे। दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो। याचा अर्थ की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येतात। असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केले तर त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो। आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही। तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। दसरा अर्थात विजयादशमीच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे। या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा। यामुळे व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते। दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो, त्यामुळे या दिवशी गंगा स्नान करून नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानली जाते। दसऱ्याच्या दिवशी स्नान केल्याने आणि देवी देवतांची पूजा केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते। स्नान हे शारीरिक आणि मानसिक शुद्धीचे प्रतीक आहे। दसऱ्याच्या दिवशी पवित्र जलस्थानी केलेल्या स्नानामुळे आपले वाईट विचार आणि नकारात्मकता नष्ट होते। थोडक्यात काय तर दसऱ्याच्या दिवशी केले जाणारे स्नान हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे। म्हणूनच जर शक्य असेल तर आवर्जून आपल्याला दसऱ्याच्या दिवशी गंगा स्नान ही करायची आहे आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे दानसुद्धा करायचं। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे।
आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला दसऱ्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच दुर्गा देवीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची। आता आंघोळीला आपल्याला पाणी हे काढायचं, जर शक्य असेल तर थंड पाण्याने स्नान करा, नाही शक्य असेल तर कोमट पाण्याने स्नान केली तरीही चालणार आहे। या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल। आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते। आता तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका, नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे। दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर हळद। यंदा दसरा आला आहे गुरुवार, आणि गुरुवारच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपलं भाग्योदय होतो, आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे तो बलवान होतो, आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला एक हिरवी वेलची सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची। जी हिरवी वेलची आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी। ज्याप्रमाणे वेलची आपल्या जेवणाची चव वाढवते त्याचप्रमाणे आपलं भाग्योदय करण्याकरता सुद्धा अतिशय प्रभावी मानली जाते। तसेच वेलची ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे। जेव्हा पण आपण माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते। त्याचबरोबर आपल्याला 1 चमचावर गाईचं कच्चं दूध सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं। आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो, आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते। तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेत आणि आपल्याला स्नानही करायचे। स्नान करताना बरीच लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही। तर आपल्याला काय करायचं, 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं, आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे। पण दसऱ्याच्या दिवशी आहे गुरुवार, म्हणून आपल्याला चुकून या दिवशी केस हे धुवायचे नाही आहेत। स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते, आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करायची। आता नवरात्रीच्या 9 दिवस देव घटी बसलेली असतात, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, दसऱ्याच्या दिवशी सर्व देवांना तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे। प्रत्येक देवाकरता आपल्याला नवीन वस्त्र हे खरेदी करून आवर्जून देवांची पूजा केल्यानंतर त्यांना ते परिधान करायचे आहेत। अशा रीतीने आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न हे करून घ्यायचं आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय माता दी।